अध्यक्ष महाशय, पूज्य गुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या छोट्या मोठ्या बांधवांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी ना पूछो इस जमाने से कि क्या हमारी कहानी, हमारी पहचान तो यही कि हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. 200 वर्ष गुलामीत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक ते म्हणजे मंगल पांडे. हे मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जगणं, तुझं वीर जगण ते मरण, असे म्हणणारे स्वातंत्र्य सावरकर. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी शिरगर्जना करणारे लोकमान्य टिळक. मेरी झाशी नाही रंगे, असे म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना माझ्या भूक लागली असताना खाणं ही प्रकृती, भूक लागली नसताना खाणं विकृती. परंतु आपल्या भारत देशात ज्याला ज्याची गरज आहे त्याला खाणं हीच संस्कृती, हीच आपली संस्कृती आहे. म्हणून तर आपण अतिथी देवो भव हा महामंत्र जपलेला आहे. माझा भारत देश विहिरीने नटलेला आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. अरे, निसर्गाचा मुक्त लावण्यात आणखी एक रंग झालेला आहे. तो रंग आहे लाल, तो रंग रक्ताचा आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या रक्ताचा तो रंग आहे. हा रंग देशासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांच्या त्यागाची महती सांगतो. आज आपण सर्वांनी मिळून आपल्या भारत देशाला जगातील चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू. तिरंगे को कभी झुकने नहीं देंगे, अगर कोई आंख उठाएंगे हिंदुस्तान की तरफ उस आंखों को फिर दुनिया देखने नहीं देंगे. माय कंट्री इज माय ब्राइड, आई लव माय कंट्री.